आली आली भाग्यलक्ष्मी। आई मी अमर, अमर, अरे ही भैरवी 103 मध्ये राहते। हॅलो। नमस्कार। आई मी डॉक्टरकडे जाऊन येतो। हो। बरं वाटत नाहीये का तुम्हाला? येतो। हो। बरं काकी, मी बोलत काय बसले, राजू घरी एकटा आहे, मला निघायला हवं। हा, येते मी। हो, ये हं परत। येते मी। आणि हो, काय झालं? काकी, तुम्ही खूप सज्जन माणसं आहात म्हणून सांगते, सोसायटीतल्या काही माणसांपासून जरा सावधच राहा। म्हणजे कुणाबद्दल बोलतेस तू? राहू दे, नंतर सांगते मी सगळं। चला येते। बरं, अळूवडी खाऊन सांगा हा कशी झाली ते। हो। भैरवी काशीबद्दल बोलत होती का? तुम्ही सगळे माझ्या घरी चला, इथे उगाच वैद्यांच्या घरासमोर गोंगाट करू नका। त्यांना जर राग आला ना, तो सोसायटीकडे पुन्हा आपली तक्रार करतील। चला। सोसायटी काय त्यांच्या मालकीची आहे? राजू, असं करू नये। शिपाई, राजूच्या वतीने मी माफी मागते। मुलींनो, चला आपल्या घरी चला। एक मिनिट, मुलींना खेळू द्या इथेच। खरंच? हो। चॉकलेट्स। ऐ, भैरवी, ती वैद्यबाई ना हलक्या कानाची आणि तिचा जास्तीत जास्त फायदा उचलायचा आहे तुला। त्याच दृष्टीने तर प्रयत्न सुरू आहेत माझे। आधी त्या घरात चोऱ्या होत आहेत ना, त्याच्याकडे बघ काय ते। आई, चोर कोण आहे समजले मला। कोण आहे ग? राजू, माझ्या डोळ्यांनी पाहिले मी आज। काय? चोरी करणे हे पाप असते ना, तरी तुम्ही मला चोरी करायला का लावता? अरे चोरी नाही, चौर्य कर्म। अरे राजू, अरे तुला किती वेळा सांगितलं, चौर्य कर्म ही एक कला आहे, कला। तुझ्या मनात मात्र काशीबद्दल आकस आहे असं जाणवतं मला। का ग? तुम्ही स्पष्टच विचारलंय मला, म्हणून मी सुद्धा स्पष्टच उत्तर देईन। नाहीतर कुणाविषयी वाईट बोलायला मला नाही आवडत। अहो, काशीची आई पूर्वी तमाशात काम करायची, म्हणजे नाचायची। त्या इनामदारांचा यांच्याशी काही एक संबंध नाहीये, तरी सुद्धा त्या या घरात राहतात। का माहितीये? अहो, त्या इनामदारांनी म्हणे त्यांना ठेवलंय। काय सांगतेस तू हे भैरवी? हो, खरंच काकी। आता तुम्ही मला सांगा, ह्या अशा आईची मुलगी ही काशी, ही तरी काय म्हणा निपजणार? ह्यापुढे त्या काशीचं मी तोंड सुद्धा बघणार नाही। बरं झालं तू मला काय ते खरं सांगितलंस। राजू, तर भैरईचा कार्टा थांब बघते त्याला। अगं आई थांब जरा, शांत हो। अगं आई, लहान मुलांना आकर्षक वस्तू दिसली की ती वस्तू आपल्याकडे असावी असं त्यांना वाटतं, म्हणून ते ती वस्तू उचलतात। पण ते चोरी आहे हे जाणून घ्यायचं त्यांचं वय नसतं। मी समजवीन राजूला, बस तुला काय हवं ते कर, पण घरातल्या लंपास झालेल्या वस्तू परत मिळायला पाहिजेत, समजलं? आली आली भाग्यलक्ष्मी।